12वीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी। 12वीचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना वेठीस धरल्याची भूमिका घेतली आहे। येत्या 28 फेब्रुवारीपासून 12वी बोर्डाची परीक्षा सुरू होती आहे, पण परीक्षा सुरू होण्याआधीच निकाल उशिरा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण राज्यातल्या 72,000 शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीबाबत असहकार आंदोलन पुकारलंय। 3 मार्चपासून एक शिक्षक 12वीचा केवळ एकच पेपर तपासणार अशी भूमिका महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने घेतली आहे। कायम विनाअनुदानित कॉलेजांचा प्रश्न आणि 2012-13 पासून रुजू झालेल्या शिक्षकांच्या मान्यतेचा प्रश्न प्रलंबित आहे। गेल्या वर्षी शिक्षण मंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या, पण अद्याप त्याबाबत अंमलबजावणी झाली नसल्याने शिक्षकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे। शिक्षकांनी जेलभर आंदोलन केलं, त्यावेळी शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिले की 15 दिवसात आम्ही अंमलबजावणी करतो, मागण्या मान्य आहेत। आता 1.5 महिना झाला, अजूनही त्यांनी केलेलं नाही। त्याच वेळा आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जर का मागण्यांवर अंमलबजावणी केली नाही तर नाईलाजाने आम्हाला परीक्षेच्या वेळेला आंदोलन हाती घ्यायला लागेल। परंतु अधिकाऱ्यांनी काहीही केलेलं नाही आणि आम्ही आता शासनाला नोटीस दिलेली आहे की 10 दिवसामध्ये आपण आमच्या मागण्या ज्या मान्य केल्या आहेत त्याची अंमलबजावणी करा, अन्यथा 3 मार्चपासून पेपर तपासणीस असहकार आंदोलन आमचं सुरू होईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।